मित्रांनो, एकदा एका राजाने आपल्या दरबारातील सर्व चित्रकारांना एक आव्हान दिलं. तो म्हणाला, "मला शांततेचं असं चित्र काढून दाखवा जे पाहताच मनाला समाधान मिळेल." कोणी शांत डोंगर काढले, कोणी निरभ्र आकाश काढले, तर कोणी स्थिर पाण्याचं तळ काढलं. सगळं सुंदर होतं, पण सगळं खूप सोपं होतं. मग एक चित्रकार पुढे आला. त्याच्या चित्रात आकाशात काळे ढग होते, वीज चमकत होती आणि एक प्रचंड धबधबा कोसळत होता. सगळं चित्र गोंधळलेलं होतं. राजा थोडा चकित झाला, पण जेव्हा त्याने नीट पाहिलं, त्या धबधब्याच्या बाजूला एका छोट्याशा झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसला होता. त्याच्या घरट्यात आपल्या पिलांसोबत पूर्णपणे शांत, निश्चित. राजा हसला आणि म्हणाला, "हेच खरं शांततेचं चित्र आहे." कारण शांतता म्हणजे बाहेर काहीच घडत नाही असं नाही. शांतता म्हणजे बाहेर वादळ असतानाही आपल्या मनात शांतता टिकवणं. लक्षात ठेवा, जीवनात वादळ येणार, तणाव येणार, वेदना येणार, पण जो माणूस या सगळ्यात स्वतःला स्थिर ठेवतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.